मी प्रायव्हेट हॉस्पिटलकरिता निघाली. इथून तुम्हाला गंमत सांगते. प्रायव्हेट हॉस्पिटलला निघताना एक तर पाणी लीक झालेलं होतं आणि डॉक्टरने सांगितलं की ताबडतोब तुम्ही ॲडमिट व्हा. त्यानंतर ते तर मला घाबरावत सुटलीच होती. पण रस्त्याने जाताना एका व्यक्तीचा मोबाईल पडला. मोबाईल कोणी उचलणार, त्याऐवजी तो मोबाईल मी यांना उचलायला लावला. त्याच्यावरती खूप रागवले. इथे घाई गडबड सुचलेली आहे आणि तुला तो मोबाईल कसा काय उचलायला सुचत आहे. मी त्यांना म्हणाले की आता माझं ऑपरेशन होईल किंवा नॉर्मल डिलेवरी होईल की काय होणार. डिलेवरीच्या दरम्यान माझ्यासोबत काय होणार हे मला माहिती नाही. काम करा, हा मोबाईल आपण उचलून घेऊ. अतिरिक्त कोणी उचलला तर तो त्यांना मिळणार नाही तो मोबाईल. आपण जर उचलला तर त्या व्यक्तीचा फोन येईल, तर आपण त्यांना फोन करू, तो मोबाईल परत देऊ. तर तेच त्याची एक दुवा म्हणून आपल्याला लागेल. आणि नेमकं आम्ही हॉस्पिटलला पोहोचल्याबरोबर त्या व्यक्तीचा फोन आला आणि त्या व्यक्तीला तो मोबाईल परत दिला. त्या व्यक्तीला वाटलं की माझा मोबाईल गेला असं त्याला वाटत असेल, पण त्याला मोबाईल मिळाला तर त्यांना किती खुशी झाली असेल. तर हेच मला पुण्य लागलं असं मी समजलं. त्यानंतर मी ॲडमिट झाली. ॲडमिट झाल्यानंतर मला पोट दुखायची मेडिसिन दिली. तरीसुद्धा मला दुखणं काही येत नव्हतं, कळा काही येत नव्हत्या. असं करत करत रात्रीचे 10 वाजून गेले आणि वॉटर बॅग लीक होऊन मला 24 तासाच्या वरती झालेले होते. 10 नंतर म्हणाले की आम्ही रिस्क घेऊ शकत नाही. तुम्हाला आणखी वाट बघायची असेल तुम्ही बघू शकता, पण आम्ही रिस्क घेणार नाही, कारण पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. बाळाला धोका राहू शकते. आम्ही डिसाईड केलं की सीझर करून बाळाला बाहेर काढू. नंतर मला सीझरला नेण्यात आलं. माझी सीझर केलं. मला गोंडस असा मुलगा झाला. तो क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातला विसरू शकत नाही. अंगावर अक्षरशः काटे आणणारा तो क्षण आहे. जेव्हा मी डॉक्टरला म्हणाले की डॉक्टर मला काय झालं. मला म्हणाले तुला मुलगा झाला. मला खूप खुशी झाली. मुलगा झाला म्हणून नाही, माझं बाळ सुखरूप रूपामध्ये बाहेर आलं आणि हातामध्ये आलं. त्यामुळे मला खूप खुशी झाली. तर माझे आणि माझे परिवारवाले बाहेर माझ्या लेकराची आणि माझी वाट बघत होते. माझ्या लेकराला बाहेर नेण्यात आलं. माझ्या लेकराला सगळ्यात आधी त्यांच्या वडिलांकडे म्हणजे माझ्या हजबंडकडे देण्यात आलं. त्यांनी तो क्षण जो बाळाला पहिल्यांदा हातामध्ये पकडला, तो क्षण ते कधीही विसरू शकत नाही. एकदम त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, खुशीचे अश्रू आले. आणि मला तो मुलगा झाला तेव्हा मला इतकी खुशी झाली की अजूनपर्यंत मी ते शब्दामध्ये तुम्हाला सांगू शकत नाही. तो क्षण अजूनही मला आठवतो आणि तेवढीच खुशी अजूनही होते मला. असा होता माझा डिलेवरीचा तो क्षण. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.